नाथ महाराज सांगून गेले की त्याचा जप करा पंचाक्षरी मंत्राचा. काही ठिकाणी तो मंत्र षडाक्षरी आणि ओम नमः शिवाय म्हणतो की षडा. ओंकाराचा उच्चार हा शिव या शब्दातला इकार बाजूला केला तर तो शवरूप होतो. म्हणून आमच्याकडे स्त्रीला इतकं मोठं महत्व आहे की ज्या शिवनामाचा उच्चार आपल्याला करायचा आहे त्या शिवनामामध्ये शक्तिरूप असणारी ती असली पाहिजे. आज काय चालतं हा भाग. आणि म्हणून नुसते पिता असून चालणार नाही, बरोबर माता असायला पाहिजे. माता प्रथम गुरु आहे आणि पिता दुसरा गुरु आहे आणि मग बाकीचे गुरु. आता गुरु शब्द लिहायचा कसा, ह्रस्व का दीर्घ. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भगवान पशुपतिनाथ महाराज की जय. तेव्हा जगताची माता आणि जगताचा पिता असणारा भगवान शंकर आणि त्यांची पत्नी माता पार्वती या दोघांची उपासना केल्यामुळे आम्हाला शिवत्व प्राप्त होतं. म्हणजे आमच्या जीवनाचं कल्याण. म्हणून आई वडिलांना घराच्या बाहेर काढणारा माणूस मुलगा हा कृतघ्न आहे. तो मुलगाच नाही, तो राक्षस. आम्ही पुंडलिकाचं नुसतं नाव सांगतो. 28 युग परमेश्वर वाट पाहत राहिलाय का तर पुंडलिक आई वडिलांची सेवा करत थांबला होता. आम्हाला आई वडिलांकडनं बाकी सगळ्या गोष्टी हव्यात पण त्यांना घरात थारा नाही. जात तिकडे गुरुदास कामात जा म्हणताना म्हणायचं मग